रणजित सिंग हा खूप चांगला प्रश्न विचारला। मुंबईच्या जेवढे हॉस्पिटल्स आहेत, तर मुंबईचे हॉस्पिटलच नाहीत, मुंबईचे हॉस्पिटल, गार्डन, स्विमिंग पूल, क्लब हे सगळंच्या सगळे राजकारणी घेत आहेत। तर मी जेव्हा काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन, हे शताब्दी हॉस्पिटल जे 500 कोटीचं बनवलेलं आहे, ते 580 बेडचं हॉस्पिटल घेण्याचा घाट घातलाय, तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं, पण तेरणा आता सध्या रणजितसिंग पाटील, राणा जगजित सिंग चालवत आहेत। तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे, बीजेपीचे एमएलए आहेत, त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत आहेत। ते हे जे घाण किचाट राजकारण आहे ना, बीजेपी, राष्ट्रवादी, कोणी आज इथे शिंदे गटात, कोणी उबाटा गटात, हे सगळं आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही। कारण आताच्या घटकेला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत, त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले। मी काल बाईट्स देताना एक माझ्या बाईट काढून बघा, त्या बाईट मध्ये सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात, एवढंच मी